रात्री आमचं भाची म्हणाल तर मामा इथं आम्ही आठवडा झालं येऊन आम्हाला कुठं फिरायचं नाही. सकाळी लवकर आवरलं आणि आपली गाडी काढत आम्ही डायरेक्ट फिरायला असं छान सेल्फ्या काढत एका दुकानात आलो आणि आजीला म्हणलं मावा नाही आजी मावा नाही. पण आजीला काय माहित नव्हतं आपल्याला चेष्टा करायची पण सवय. माझी गाडी काढली आणि डायरेक्ट पाहुण्याच्या दारातच गाडी उभी. आता इथं आल्या पाहुण्याने आपल्याला सगळ्यात भारी सरबत करून दिला. लय वेळ प्रयत्न केलं पण शेवटी या स्पिनरला फिरवूनच बघू. स्पिनर काय मी देईना म्हणून आमची बाची बघा कशी नाटक करा. तोपर्यंतच्या भावाचा फोन आला आणि म्हणले वॉटर पार्कला जायचंय. पण भाच्याला म्हणलं तुला काय मीत न सोडत मी सोडणार नाही म्हणलं ना. गाडी रुळावरनं घसरत आली आणि आता हसणार चारा टिपक दिवशी डोळ्यातून पाणी काढत रडाय पण लागला. आता आमच्या भाच्याची मजा घेत होतो की नाही तोपर्यंत भावाचं बघून भाची पण रडायला लागली. आता या दोघांची मजा घेत असं छानपैकी जेवणावर ताव पण मार आणि असं छान आईस्क्रीम चारायला लावून आमच्या भाच्याला भाऊजीनं शांत पण केला. आता या उन्हानं आपली गाडी लई तापली असेल म्हणून गाडीला अशी छानपैकी आंघोळ पण घालून घेतली. मग आमच्या भाऊजीवर छानपैकी अशी सेल्फी काढली आणि गाडी काढत आपण डायरेक्ट गावाकडे. तोपर्यंत आमच्या भाच्यांचं वडील वॉटर पार्कला न्यायचं म्हणून आमच्या भाच्यांना गावात न्यायला आलेलं. त्यांना सोडलं आणि बाय बाय करत आपण घरला आलो. आपलं असंच ब्लॉग बघायचं असतील तर आपल्या पेजला फॉलो पण करा.